Good afternoon, students. Last lecture, we studied the very basic principles and basic concepts and basic provisions of the Indian Contract Act 1872. Now, with this background, today I am going to start the next topic, performance of contract. What is mean by performance of contract? So, if two parties enter into the contract, so every contract creates rights and obligations to both the contracting parties. What is mean by right and what is mean by obligation? So, first of all, suppose I will give you an example. दोन पार्टीनी एका लँड ओनरकडनं एका पार्टीनी लँड ओनरकडनं जमीन विकत घेण्याचा करार केला. आता ह्याच्यामध्ये काय झालं, त्यांच्यात करार केला म्हणजे दे एंटर्ड इनटू द कॉन्ट्रॅक्ट्स. सो हू आर द कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज? व्हेंडॉर अँड व्हेंडी. व्हेंडॉर मीन्स ज्याची जमीन आहे जो विकतोय तो, आणि व्हेंडी मीन्स जो विकत घेतोय तो, त्याला व्हेंडॉर अँड व्हेंडी असं म्हणतात. आता त्यांनी हा करार केला, त्यामुळं काय झालं, दिस कॉन्ट्रॅक्ट क्रिएट्स राईट्स अँड लायबिलिटीज ऑन द बोथ द पार्टीज. एव्हरी कॉन्ट्रॅक्ट क्रिएट्स राईट अँड ड्युटीज टू द बोथ पार्टीज. आता ह्याच्यामध्ये व्हेंडॉर म्हणजे जो जमीन विकतोय त्याला राईट काय मिळाला सांगा? त्याला जमिनीचे पैसे घेण्याचा राईट निर्माण झाला. कशामुळं? ह्या कॉन्ट्रॅक्टमुळं. आता जो व्हेंडी आहे म्हणजे जो परचेस करतोय लँड, त्याला राईट कुठला मिळाला? तर खरेदीपत्र करून घेण्याचा राईट मिळाला. म्हणजे आता त्याला जमीन मिळाली. हा राईट त्याला कशामुळे मिळाला? कॉन्ट्रॅक्टमुळं. आता ह्याच्यात ऑब्लिगेशन्स काय झाले बघा. व्हेंडॉरला राईट काय मिळाला? जमिनीचे पैसे घेण्याचा. व्हेंडीला राईट काय मिळाला? खरेदीपत्र करून त्याला जमीन मिळाली. आता ह्यात ऑब्लिगेशन्स काय झाले? म्हणजे राईट कळले तुम्हाला. आता ऑब्लिगेशन्स मीन्स काय? तर आता व्हेंडॉरवर ऑब्लिगेशन काय आलं? हे कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळं आता त्याला खरेदीपत्र करून देण्याचं ऑब्लिगेशन आलं ह्या करारामुळं. तसं व्हेंडीला काय ऑब्लिगेशन आलं? ह्या जमिनीची किंमत देण्याचं ऑब्लिगेशन आलं. म्हणजे एकाचा राईट तो दुसऱ्याची ड्युटी असते. कायम लक्षात ठेवा, एका पार्टीचा राईट तर दुसऱ्या पार्टीचं ऑब्लिगेशन असतं. सो एव्हरी कॉन्ट्रॅक्ट्स क्रिएट्स अँड राईट्स अँड लीगल ऑब्लिगेशन. व्हॉट इज मीन बाय लीगल ऑब्लिगेशन? कायद्याने ते तुम्हाला केलंच पाहिजे. प्रत्येक पार्टीला, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीला कॉन्ट्रॅक्टमुळे जे त्यांचं कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन निर्माण झालं कॉन्ट्रॅक्टमुळं, त्यामुळे दोन्ही पार्टीला राईट्स आणि ऑब्लिगेशन्स निर्माण झाली. तर इफ द पार्टी फुलफिल देअर ऑब्लिगेशन इट इज परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आता दोन्ही पार्टीनी आपलं आपलं ऑब्लिगेशन पूर्ण केलं, फुलफिल केलं म्हणजे पूर्ण केलं की त्या कॉन्ट्रॅक्टचा परफॉर्मन्स झाला असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, कराराप्रमाणे वागणं झालं. कारण का? व्हेंडॉरनी जमिनीचं खरेदीपत्र करून जमीन ताब्यात दिली, व्हेंडीनी जमिनीची किंमत व्हेंडॉरला दिली. म्हणजे ह्या करारामुळे, ह्या कॉन्ट्रॅक्टमुळे जी ऑब्लिगेशन्स निर्माण झाली ती दोन्ही पार्टीवर, ती दोघांनी आपली आपली ड्युटी केली. म्हणजेच आपण काय म्हणतो, व्यवहार झाला. दिस इज नोन ॲज परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्टचं परफॉर्मन्स झालं म्हणजे झालं, करून झालं आमचं, कारण दोन्ही पार्टीने आपली आपली ड्युटी केली. सो धिस इज परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे when both parties fulfill their obligations, it is a performance of a contract. Each party must perform or offer to perform the promise
ही हॅज मेड. आता ऑफर टू परफॉर्म म्हणजे काय बघा. समजा मी द्यायला तयार आहे, जमीन द्यायला तयार आहे, पण घेणारा माझ्याकडे पैसे घेऊन येतच नाही आहे, किंवा विकत घेणारा माझ्याकडे पैसे घेऊन येतोय, सांगतोय माझे पैसे तयार आहेत, मी आज घेऊन आले, तर मी खरेदी पत्र करून देत नाही आहे. तर दोन्ही पार्टींनी कसं पाहिजे, ऑफर केली पाहिजे. काय ऑफर केली पाहिजे की माझा पार्ट पूर्ण करायला, माझं ऑब्लिगेशन फुलफिल करायला आय एम रेडी. दिस इज ऑफर ऑफ परफॉर्मन्स. म्हणजे ऑफर ऑफ परफॉर्मन्स मीन्स माझी करायची तयारी आहे. दोन्ही पार्टीची काय पाहिजे, आपला पार्ट पूर्ण करण्याची तयारी पाहिजे. आता एक लक्षात घ्या, देअर मस्ट बी रेडीनेस अँड विलिंगनेस. व्हॉट इज मीन बाय रेडीनेस अँड विलिंगनेस. आता रेडी म्हणजे तयारी आहे आणि विलिंगनेस म्हणजे इच्छा आहे. काही वेळा समजा माझी इच्छा आहे जमीन विकत घ्यायची, पण आत्ता माझ्याकडे पैसेच नाहीत, मग मी कशाला खरेदीपत्र करून देईन. तर ह्या दोन्ही पार्टींचं कसं पाहिजे, त्यांची तयारी पण पाहिजे आणि इच्छा पण पाहिजे. म्हणजे नुसती इच्छा असून चालणार नाही, ते इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची तयारी पण पाहिजे. म्हणजे माझ्याजवळ पैसे तयार पाहिजे. मग त्यांनी सांगितलं, हे बघा मी पैसे घेऊन आले, मला खरेदीपत्र करून द्या. याला म्हणायचं ऑफर ऑफ परफॉर्मन्स. द ऑफर ऑफ परफॉर्मन्स इज नोन एज टेंडर. आता टेंडर म्हणजे काय असतं तुम्हाला माहीतच आहे. अनेकदा टेंडर भरली जातात अनेक ठिकाणी, ज्याला मराठीत निविदा म्हणतात. तर टेंडर भरतो आपण म्हणजे काय करतो सांगा, ह्या टर्म्स अँड कंडिशनवर आम्ही हे काम करायला तयार आहे, अशी तुम्ही तयारी दर्शवतात ना. टेंडर भरता म्हणजे काय करता तुम्ही, म्हणजे आम्ही या टर्म्स अँड कंडिशन परफॉर्म करायला तयार आहे, हा तुमचा रेडीनेस दाखवतात. दॅट इज टेंडर. परफॉर्मन्स मे बी ॲक्च्युअल ऑर अटेम्प्टेड. आता ॲक्च्युअल ऑर अटेम्प्टेड म्हणजे काय बघा. ॲक्च्युअल म्हणजे काय सांगा, मी पैसे दिले, किंमत दिली, जमीन विकत देणाऱ्याने मला खरेदीपत्र करून दिलं. दिस इज ॲक्च्युअल परफॉर्मन्स. म्हणजे झालं, दोघांनी आपापलं ऑब्लिगेशन पूर्ण केलं, झालं. पण अटेम्प्टेड परफॉर्मन्स म्हणजे काय, तर मी किंमत, हे बघा मी पैसे घेऊन आलेलो आहे आणि आपण खरेदीपत्र करूया, पण दुसरी पार्टी आम्हाला खरेदीपत्र करून द्यायलाच तयार नाही. म्हणजे मी अटेम्प्ट केला, प्रयत्न केला, माझं ऑफर दाखवत आहे, माझी तयारी मी दर्शवतोय, पण दुसरी पार्टी करत नाही. याच्या उलट असं पण होईल की मी खरेदीपत्र करून द्यायला तयार आहे, तर व्हेंडी जो आहे तो पैसे घेऊन यायला तयार नाही. म्हणजे इथं मी पण अटेम्प्ट केला की नाही. तर काही वेळा असं होतं, एक पार्टी काय करते, ऑफर देते, ऑफर ऑफ परफॉर्मन्स देते, टेंडर देते, पण दुसरी पार्टी जर ती करायला तयार नसेल, तर याला म्हणायचं अटेम्प्टेड परफॉर्मन्स. म्हणजे प्रयत्न केला. आता एक लक्षात घ्या, मी अटेम्प्ट केला पण दुसरी पार्टी देत नाही आहे. मग समजा मी पैसे घेऊन आलो जमिनीचे आणि विकत मला देत नाही आहे. आता माझं ऑब्लिगेशनमधनं मी पण मोकळा झालो. का, तर तुम्ही तुमचा पार्ट करत नाही आहे ना. तुम्ही खरेदीपत्र करून देत नसेल तर मी किंमत कशाला देईन. तर दिस इज अटेम्प्टेड परफॉर्मन्स. म्हणजे आपण प्रयत्न करतो, आपलं तयारी दर्शवतो, पण दुसरी पार्टी तयार नसते. त्यामुळं आता म्हणतो ठीक आहे, आता आम्ही पण किंमत देत नाही. म्हणजे जेव्हा दुसरी पार्टी नकार देते, तेव्हा जो ज्यांनी ऑफर दिली परफॉर्मन्सची, तो पण त्याच्या ऑब्लिगेशनमधून मोकळा होऊन जातो, आणि तो कशाला देईल पैसे मग. सो दिस इज अटेम्प्टेड परफॉर्मन्स. आता एक लक्षात घ्या, ही जी एसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड टेंडर जे आहेत, म्हणजे मुळात हे जे तुम्ही टेंडर दाखवताय म्हणजे काय आहे की तयारी दर्शवत आहे परफॉर्मन्स करण्याची, ती व्हॅलिड आहे का हे बघण्यासाठी काय क्रायटेरियाज आहेत. तर एसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड टेंडर मीन्स टेंडर मस्ट बी अनकंडिशनल. म्हणजे आमचं आता करारामध्ये ठरलेलं आहे की आम्ही पैसे रोखीने एक रकमी द्यायचे, असं आमचं ठरलेलं आहे. आता तुम्ही समजा म्हणायला आत्ता एक 50 लाख देतो, मग नंतर एक उरलेले देतो, मग 3 हप्त्याने देतो, तर ही तुमची ऑफर जेन्युइन नाही, ही व्हॅलिड नाही. ती कशी पाहिजे, अनकंडिशनल पाहिजे. जसं तुमचा ठराव झालेला होता त्याप्रमाणे तुमची तयारी असेल तरच तो दुसऱ्या व्यक्तीला बंधनकारक आहे ऑफर स्वीकारणं. तुम्ही कंडिशन घातलीत कुठलीही जी करारात नाही, तर ती व्हॅलिड ऑफर होत नाही. दुसरं,
It must be made at a proper time and place. What is proper time and place depends on the intention of the party. आता हे जे तुम्ही ऑफर ऑफ परफॉर्मन्स देता आहात ती कुठे करायची सांगा. कोणातरी मित्राबरोबरच निरोप पाठवला किंवा कुठेतरी मार्केटमध्ये भेटले, मॉलमध्ये भेटले, अहो माझी तयारी आहे बरं का, दिस इज नॉट प्रॉपर प्लेस. तर तुम्ही जिथं ऑफर देता ती ॲट प्रॉपर टाईम अँड प्रॉपर प्लेसला असली पाहिजे. नंतर अ पर्सन टू हुम द टेंडर इज मेड मस्ट बी गिवन अ रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी ऑफ इन्स्पेक्शन ऑफ गुड्स ऑर आर्टिकल्स. म्हणजे बघायला संधी द्यायला पाहिजे तुम्ही, वस्तू जर असतील तर. म्हणजे बघून घेतो आम्ही. आता तुम्हाला जर ह्याच्यातनं वस्तू आल्या, तुम्ही ऑनलाईन हे करता, तेव्हा तुम्ही काय थांबा आम्ही बघून घेतो त्या ॲज पर ऑर्डर आहे का, तेवढी संधी मात्र द्यायला पाहिजे. ए पर्सन टू हुम द टेंडर मस्ट बी होल अँड नॉट ऑफ पार्ट. म्हणजे काय सांगा, टेंडर म्हणजे तुम्ही जी तयारी दर्शवताय परफॉर्मन्स करण्याची ती कशी पाहिजे, होल म्हणजे परत पार्ट नाही. समजा तुम्ही घर बांधायचा करार झाला, आत्ता आम्ही पहिल्या मजल्यापर्यंत बांधून देतो, मग पुढच्या वर्षी दुसरा मजला बांधायचा, असं नाही चालत. तर तुमचा करार काय ठरला आहे, तुम्ही बिल्डिंग 3 स्टोर बिल्डिंग बांधून द्यायची. तर ती बिल्डिंग पूर्ण बांधून द्यायची तयारी दर्शवली पाहिजे. म्हणजे ॲज अ होल. थोडंच आत्ता करतो मग करतो तर दिस इज नॉट व्हॅलिड ऑफर. देन टेंडर मस्ट बी इन द प्रॉपर फॉर्म. टेंडर ऑफ मनी शुड बी इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड नोट्स. अ पर्सन इज नॉट बॉन्ड टू ॲक्सेप्ट चेक. आता समजा तुमच्या करारामध्ये ठरलेलं असेल की रोखीने पैसे द्यायचे आहेत, तर ते तुम्ही रोखीनंच द्यायला पाहिजे. किंवा चेक, मग चेक आम्हाला चालणार नाही. कारण याचं काय आहे, करारात काय ठरलं आहे त्याप्रमाणे तुमचा परफॉर्मन्सची तयारी पाहिजे. शिवाय दुसरं काय सांगा, आत्ता समजा तुम्ही म्हणाल आम्ही आत्ता तुम्हाला पाऊंडमध्ये देतो, युरोमध्ये देतो, तर तसं चालत नाही. तर भारतीय करन्सीमध्ये ती तुम्ही द्यायची तयारी दर्शवली पाहिजे. समजा तुमचं करारात ठरलं जर असेल, आता आम्ही हे करतो RTGS करतो, तर त्याप्रमाणे चालेल. म्हणजे ज्या पद्धतीनं पेमेंटची पद्धत आहे त्याचप्रमाणे तुम्ही पेमेंट करण्याची ऑफर पाहिजे. नाही तर करारात ठरलं तर रोखीने द्यायचं आहे, पण आत्ता माझ्याकडं हे नाही, मग मी असं काहीतरी पोस्ट डेटेड चेक देतो, दॅट इज नॉट व्हॅलिड ऑफर. घेणाऱ्याला मग बंधन नाही. नंतर इट मस्ट बी मेड टू प्रॉपर पर्सन. म्हणजे काय सांगा, कुणाला केली पाहिजे ही जी तुमची तयारी दर्शवताय, हे जे तुम्ही टेंडर करताय ते कुणाला केलं पाहिजे, कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीलाच केलं पाहिजे. नाहीतर त्याची मावस बहीण भेटली तिला मी जाता जाता बाजारात सांगितलं माझी तयारी आहे, असं नाही. दिस इज नॉट व्हॅलिड टेंडर. लक्षात घ्या, प्रॉपर पर्सनलाच ती केली पाहिजे. म्हणजे कोण, आता आपण जे एक उदाहरण घेतोय सगळ्या गोष्टींना, इथं व्हेंडॉरला केले पाहिजे. नंतर द पार्टी मेकिंग द टेंडर मस्ट बी रेडी अँड विलिंग टू फुलफिल देअर ऑब्लिगेशन. म्हणजे आत्ता जे सांगितलं रेडीनेस पण पाहिजे, विलिंगनेस पण पाहिजे. नुसता विलिंगनेस चालणार नाही, माझी इच्छा आहे आत्ता पण माझ्या खिशात आत्ता काही नाही, तर ती व्हॅलिड टेंडर होत नाही. हू मस्ट परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. आता कॉन्ट्रॅक्टचा परफॉर्मन्स कुणी करायचा सांग. परफॉर्मन्स म्हणजे त्याप्रमाणे कृती. हू मस्ट, हा अतिशय महत्त्वाचा आहे बरं का. हू मस्ट परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. ॲज अ जनरल रूल द कॉन्ट्रॅक्ट मे बी परफॉर्म बाय द प्रॉमिसॉर आयदर पर्सनली ऑर थ्रू एनी अदर कॉम्पिटंट पर्सन. म्हणजे कदाचित एजंट वगैरे असेल, पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही दिला असेल तर त्यामार्फत. म्हणजे प्रॉमिसॉर म्हणजे हू गिव्स प्रॉमिस, त्यांनी केलं पाहिजे परफॉर्मन्स. म्हणजे परफॉर्मन्स म्हणजे ऑब्लिगेशनची फुलफिलमेंट करणं. आता द प्रॉमिसॉर, when the performance depends on personal skill of the promisor or where the personal consideration are the foundation of the contract, it must be performed by the promisor himself. Thus if a painter, आता पर्सनल स्किलचं म्हणजे काय असतं बघा सांगा. एखाद्या टेलरकडं आपण ड्रेस स्टिच करायला दिला, किंवा एखाद्या सराफांच्याकडं आपण एखादा दागिना घडवायला दिला, किंवा एखाद्या पेंटरकडं पेंटिंग काढायला दिलं. आता इथं कुणी करायला पाहिजे, ते त्यांनीच करायला पाहिजे ना.
प्रॉमिसर नाही, कारण इथं पर्सनल स्किल आहे, त्याऐवजी दुसरी व्यक्ती चालत नाही. तर ज्या कॉन्ट्रॅक्टचा विषय हा पर्सनल स्किलवर अवलंबून असतो त्यावेळी त्यांनीच करायला पाहिजे ते पूर्ण. माझ्याऐवजी दुसरा चित्रकार पाठवतो, आम्हाला नाही चालणार, दॅट इज नॉट व्हॅलिड. नंतर ते एजंट मार्फत तुम्ही करू शकता, एजंट नेमू शकता, पॉवर ऑफ अटर्नी मार्फत पण करून घेऊ शकता. नंतर ते लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. आता लिगल रिप्रेझेंटेटिव्हचा इश्यू केव्हा येतो, जेव्हा कॉन्ट्रॅक्टच्या म्हणजे आधी आमचा ॲग्रीमेंट झालेला आहे पण प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टच्या वेळी काय परिस्थिती झाली आहे की एक पार्टीची डेथ झाली. म्हणजे आता समजा इथे जमीन विकणार आहे जो व्हेंडॉर, त्याची डेथ झाली. आता खरेदीपत्र कोण करून देणार, तर कायद्याने जबाबदारी कोणावर आहे, त्या व्हेंडॉरचे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे कोण, त्याची जी बायको मुलं काय जे कायदेशीर वारस असतील तर त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून दिलं पाहिजे. आता असं म्हणू शकत नाही तेव्हा काय आमच्या वडिलांनी केला करार, आम्हाला नाही मंजूर, आम्ही नाही देत, नाही. कायद्याने काय बंधन आहे, म्हणूनच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टची का जरुरी आहे. नाहीतर इतके केऑटिक परिस्थिती झाली असती. तर कायदा काय म्हणतो, डेथ झाली ना त्यांचे जे कायदेशीर वारस आहेत त्यांनी ते खरेदीपत्र करून द्यायलाच पाहिजे. नंतर थर्ड पर्सन, इफ द प्रॉमिसी ॲक्सेप्ट परफॉर्मन्स ऑफ द प्रॉमिस फ्रॉम अ थर्ड पार्टी देर इज अ डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता हू कॅन डिमांड परफॉर्मन्स म्हणजे काय, आपण हे काय बघितलं, हू मस्ट परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. आता हू कॅन डिमांड म्हणजे कोण मागणी करू शकतो सांगा, बरोबर बोलता. आता प्रॉमिसरनी ते करायचं होतं, प्रॉमिसी म्हणणार ना हे करून द्या आम्हाला. प्रॉमिसी म्हणजे ज्याला वचन दिलंय तो, किंवा एजंट. तसंच एजंट पण आमचं नाम एजंट नेमला याच्यासाठी प्रोजेक्टसाठी, तो पण हे करू शकतो. किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे समजा आता भेंडी आहे म्हणजे जो विकत घेणारा आहे त्याची डेथ झाली तर त्याचे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह कॅन डिमांड द परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट टू द व्हेंडर. लक्षात आलं. आणि समजा दोन्ही पार्टींची डेथ झाली, एक लक्षात घ्या कायद्यामध्ये काय असतं माहिती आहे, ऑल पॉसिबिलिटीचा विचार करून त्यात ॲन्सर दिलेलं असतं. म्हणून जे आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये सगळं लॉची बॅकग्राऊंड ज्युरिस्प्रुडन्समध्ये वगैरे जे बघितलं तर बेस काय आहे त्याच्यामध्ये की त्याला काहीतरी बाइंडिंग व्हॅल्यू राहिली पाहिजे, नाही तर त्या व्यक्तीच्या डेथ बरोबर ती बाइंडिंग व्हॅल्यू संपेल आणि मग कुठलेच व्यवहार व्यवस्थित होणार नाही. मग पॉसिबिलिटी काय काय असू शकते, ड्युरिंग पेंडन्सी एका पार्टीची डेथ होऊ शकते, ड्युरिंग पेंडन्सी दुसऱ्या पार्टीची डेथ होऊ शकते, ड्युरिंग पेंडन्सी दोन्ही पार्टीची डेथ होऊ शकते. तर आता समजा लक्षात घ्या व्हेंडॉरचं पण डेथ झाली आणि भेंडीची पण डेथ झाली. आता व्हेंडॉरचे लिगल रिप्रेझेंटेटिव्हनी ती परफॉर्मन्स केला पाहिजे आणि डिमांड कोण करू शकतं, भेंडीचे. म्हणजे दोन्हीकडे कोण आलं आहे, कायदेशीर वारस आले. म्हणजे लक्षात आलं एक पार्टी गेली तर त्याचे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह, दुसरी पार्टी गेली त्याचे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आणि दोन्ही पार्टी गेले तर दोघांचे लिगल रिप्रेझेंटेटिव्हवर हे बंधन आहे आणि त्यांना राईट पण आहे. आता डिव्हॉल्युशन ऑफ जॉईंट लायबिलिटीज. व्हॉट इज मीन बाय डिव्हॉल्युशन. डिव्हॉल्युशन मीन्स कायदेशीररित्या दुसऱ्यांच्याकडे ट्रान्सफर होणे, म्हणजे एकाच्या खांद्यावरची दुसऱ्यावर जबाबदारी जाणे, त्याला डिव्हॉल्युशन म्हणतात. पण ती कशी, कायदेशीररित्या. आता डिव्हॉल्युशन कसं होतं बघा, वेन 2 or more persons have made a joint promise, all of them must jointly fulfill the promise. म्हणजे आता आपण समजा बघितलं एक घराचे 3 भाऊ आहेत, विकत एक नवरा बायको घेत आहेत, म्हणजे आता इथं 3 हे जॉईंट प्रॉमिसवर झाले आणि हे दोघंही जॉईंट प्रॉमिसी झाले. आता इथं परफॉर्मन्सची जबाबदारी कुणावर आहे, या 3घांवर आहे. म्हणजे 3घांनी वेगळी वेगळी खरेदीपत्र नाही करून द्यायची, 3घांनी मिळूनच एक करून द्यायचं. पण लायबिलिटी, कायदेशीर लायबिलिटी कुणावर आहे, त्या 3घांवर. तसंच इकडे नवरा बायको आहे
खरेदी पत्र करून घ्यायचं, किंमत द्यायची, लायबिलिटी कोणावर, त्या दोघांवर जॉईंटली आहे. म्हणजे प्रत्येकाने वेगळे पैसे द्यायचे नाही, पण जे ठरले ते दोघांनी मिळून मिळून म्हणजे कंट्रीब्युशन पाहिजे असं नाही, नवरा देऊ दे बायको, पण लायबिलिटी, कायदेशीर लायबिलिटी कोणावर आहे, त्यांच्यावर आहे. इफ एनी ऑफ द जॉईंट प्रॉमिसर्स डाईज, हिज लिगल रिप्रेझेंटेटिव्ह विल जॉईंटली लायबल. म्हणजे काय सांगा बरं. आता आफ्टर द डेट लायबिलिटी डिव्हॉल्युशन म्हणजे कायदेशीररित्या दुसरीकडे जाते, पासेस ऑन टू द लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. तसंच तेच बेसिक प्रिन्सिपल कायम लक्षात ठेवायचं. त्या व्यक्तीची डेथ झाली की त्याच्या जागी कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी म्हणून कोण येतं, लिगल रिप्रेझेंटेटिव्ह, आणि त्यांच्यावर बँडिंग आहे कायद्याने. आम्ही केलं नाही, आम्ही देत नाही म्हणू शकत नाही ते. नंतर if the original promisers die, the liability devolves to the legal representative. The promisee can compel any one or more of such. आता या तिघांपैकी एक जण गेला तर आम्ही त्यांच्यापैकी कुणालाही मागू शकतो, म्हणजे कुणाला एकालाही मागू शकतो आम्ही. आता समजा एकट्यानेच व्यवहार करून दिला, त्याला काही समजा खर्च आला, तो उरलेल्यांकडनं घेऊ शकतो. पण आम्ही जॉईंटली, जेव्हा आम्ही जॉईंटली एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा त्यातल्या एकाकडनं सुद्धा आम्ही मागणी करू शकतो. Where one of the promisers has performed the promise, he is entitled to claim equal contribution. म्हणजे समजा एकाकडनंच आम्ही वसूल करून घेतले, एकाकडनंच आम्ही किंमत घेतली, तर उरलेले जे जॉईंट असतात त्यांच्याकडनं आम्ही नंतर वसूल करू शकतो. पण आत्ता केलंच पाहिजे, आम्हाला चॉईस आहे आम्ही कुणाकडे. याचं बेस्ट उदाहरण तुम्हाला सांगते. ॲक्सिडेंट क्लेम जे असतात, मोटार ॲक्सिडेंट क्लेम, त्याच्यामध्ये आम्ही कॉम्पेन्सेशनची मागणी कुणाकडे केलेली असते, तर ड्रायव्हर गाडीचा, ओनर आणि इन्शुरन्स कंपनी. आता ऑर्डर करताना कोर्ट काय करतं लक्षात घ्या, ऑल रिस्पॉन्डंट्स आर हेल्ड टू पे द कॉम्पेन्सेशन अमाऊंट जॉईंटली अँड सेव्हरली. म्हणजे काय, आम्ही म्हणजे जबाबदारी सगळ्यांची, किंवा सेव्हरल म्हणजे वैयक्तिकरित्या आम्ही कुणाकडनंही घेऊ शकतो. आता आपल्या जनरली जर इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्स कंपन्या भरतात, तर हा जॉईंटली अँड सेव्हरली म्हणजे जबाबदारी सगळ्यांची मिळून, पण त्यातल्या एकाकडनं सुद्धा आम्ही वसूल करू शकतो, त्यांनी उरलेल्यांकडनं वसूल करून घ्यावेत. नंतर आता रेसिप्रोकल प्रॉमिसेस म्हणजे काय बघा, सगळ्यात महत्त्वाचं. रेसिप्रोकल प्रॉमिसेस म्हणजे इट इज प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस. रेसिप्रोकेट करणं मीन्स प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस. तू हे केलंस तर मी हे करणार, तू हे केलंस तर मी. दॅट इज रेसिप्रोकल प्रॉमिस. अ कॉन्ट्रॅक्ट कन्सिस्ट ऑफ रेसिप्रोकल प्रॉमिसेस व्हेन वन पार्टी मेक्स अ प्रॉमिस इन कन्सिडरेशन ऑफ सिमिलर प्रॉमिस बाय द अदर पार्टी. याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण काय सांगा, लग्नाचं जे हे असतं, लग्नाचं जे आपण एकमेकांनी काय म्हणतो, मी तुझ्याशी लग्न करीन, तू माझ्याशी लग्न, हे रेसिप्रोकल आहे की नाही, सायमल्टेनियसली. समजा एकच व्यक्ती म्हणली नाही मी तुझ्या गळ्यात हार घालणारच, तसं होत नाही. रेसिप्रोकली सायमल्टेनियसली होतं, म्हणजे इट इज प्रॉमिस अगेन्स्ट प्रॉमिस. त्याला म्हणतात रेसिप्रोकल प्रॉमिसेस. आता त्याचे रूल्स काय आहेत बघा. सायमल्टेनियस रेसिप्रोकल प्रॉमिसेस म्हणजे ह्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे मॅरेज. आत्ता मी हार घालून जाते, मग दोन तीन दिवसांनी तू ये, असं नसतं. ही जी कृती आहे ही सायमल्टेनियसली करायची असते. मग त्या प्रॉमिसला काय म्हणतात, सायमल्टेनियस रेसिप्रोकल प्रॉमिस. म्हणजे दोघांनी जी गोष्ट करायची ती सायमल्टेनियसली करायची. म्हणजे बेस्ट उदाहरण मॅरेज. नंतर कंडिशनल रेसिप्रोकल प्रॉमिसेस where the order in which reciprocal promises are to be performed is expressly fixed. ऑर्डर म्हणजे काय, क्रम. काही वेळा असं ठरलेलं असतं की तू आधी हे केलंस तर मी असं करेन, तू पहिलं हे केलंस तर मी हे करेन. म्हणजे इथं मी क्रम काय ठरवला आहे, पहिलं कोणी करायचं, सायमल्टेनियसच्या विरुद्ध आहे. पहिला तू हे केलंस तर मी हे करेन. याला काय म्हणायचं, कंडिशनल रेसिप्रोकल प्रॉमिसेस.
किंवा रेसिप्रोकल प्रॉमिस वन लीगल अँड अदर इलिगल. म्हणजे काय सांगा, आता रेसिप्रोकल म्हणजे काय, प्रॉमिस टू प्रॉमिस. एक प्रॉमिस आहे ते लीगल आहे, एक प्रॉमिस आहे ते इलिगल आहे. त्यावेळी काय पोझिशन आहे बघा. वेन कॉन्ट्रॅक्ट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, वन पार्ट लीगल अँड अदर इलिगल, देन कोर्ट विल एन्फोर्स ओनली लीगल पार्ट. इथं कोर्ट काय म्हणेल, यातला जो कायदेशीर भाग आहे तेवढाच तुम्ही करा. नंतर आता आपल्याला हे आपण काय बघितलं, परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट बघितलं आपण. आता आपल्याला काय बघायचं आहे, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट. डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट याचा अर्थ काय. आता तुम्ही तर टेक्निकल स्टुडंट आहात, एखादी गोष्ट बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणजे तिची पॉवर संपली, त्यानुसार डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टचं अस्तित्व संपलं. आता ते मेनली कशामुळं संपतं, तर मेनली ते कशामुळं संपतं, तर देर आर 6 टाईप्स डिस्चार्ज होण्याचे, म्हणजे त्याचं अस्तित्वच संपलं. त्यातला पहिला आहे डिस्चार्ज बाय ॲग्रीमेंट. म्हणजे आपण समजा एखादा करार केला, आपण वी एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट, आणि आता आपल्याला वाटलं की नाही हा आपण नको करायला आहे, तर दुसरा एक आपण करार करून काय करतो, दुसरं एक ॲग्रीमेंट करून आपण काय करतो, करार रद्द करून टाकतो. म्हणजे मग पहिला जो आपण करार केला तर त्याचं काय झालं, डिस्चार्ज, संपलंच ना त्याचं अस्तित्व. कारण दुसऱ्या कराराने आम्ही काय केलं, पहिला करार संपुष्टात आणला. तर म्हणजे इथं डिस्चार्ज कशामुळे झाला, बाय ॲग्रीमेंट. आता त्यामध्ये प्रकार काय आहेत बघा. पहिलं आहे नोव्हेशन, एक अतिशय इम्पॉर्टंट आहे, जरा मुद्दाम लक्ष देऊन द्या. म्हणजे डिस्चार्ज बाय ॲग्रीमेंटमधला हा प्रकार आहे कुठला, नोव्हेशन. तर नोव्हेशन मीन्स काय आहे तुम्हाला सांगते. नोव्हेशन ऑकर्स वेन अ न्यू कॉन्ट्रॅक्ट इज सबस्टिट्यूटेड फॉर एन एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्ट, आयदर बिटवीन सेम पार्टीज ऑर बिटवीन डिफरंट पार्टीज. आता तुम्हाला सांगते, सबस्टिट्यूट म्हणजे काय, च्या ऐवजी. म्हणजे इथे एक काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे. आता याचं बेस्ट उदाहरण तुम्हाला सांगते. समजा बँकेचं लोन काढलेलं आहे. आता यामध्ये कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी कोण आहे, बँक, कर्जदार आणि त्याचा गॅरंटर. या तिघात मिळून काय झालं, करार झाला, लोन ॲग्रीमेंट म्हणजे करार, कॉन्ट्रॅक्ट झालं. आता समजा जर आम्हाला समजा त्यांनी काही 10 लाखाचा करार असेल, आता आम्हाला तो वाढवून 15 लाखाची लिमिट करून घ्यायची कर्जासाठी. मग आता 15 लाखाची लिमिट करायची असेल तर परत नवा करार केला पाहिजे. मग आम्ही आता 15 लाखाचा करार केला, बँक, कर्जदार आणि गॅरंटर. आता हे करताना हा जो 10 लाखाचा पहिला लोन ॲग्रीमेंट होतं त्याची काय परिस्थिती झाली, डिस्चार्ज. आता त्याचं अस्तित्व संपलं. आता 15 लाखाचा जर आम्ही करार केला तर आता काय झालं, 15 लाखाचा करार केल्यावर आमची परिस्थिती काय झाली, 10 लाखाचा तर तो कॉन्ट्रॅक्ट संपलंच, म्हणजे डिस्चार्जच झालं त्याला. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सेम पार्टीज असतील नसतील. समजा जर तो गॅरंटर म्हणला की मी 10 लाखापर्यंत गॅरंटर राहू शकतो, मी आता 15 लाखाला गॅरंटर राहू शकणार नाही, तर त्याची परस्पर संमती न घेता तुम्ही जर परस्पर केलात तर त्याच्यावर बाइंडिंग व्हॅल्यू नाही. असे वेल नोन केस मी एक चालवलेली आहे. म्हणजे लिमिट वाढवली आणि गॅरंटरची सही न घेता त्यांनी काय केलं, गॅरंटरची सही न घेता त्यांनी लिमिट वाढवली. मग तो कोर्टात कर्ज वसुलीची केस झाली, त्यांनी नोव्हेशनच्या पॉईंटवर तो सुटला, कारण त्यांना मी कन्सेंट दिलेलीच नव्हती. तेव्हा या सगळ्यामध्ये पार्टीची कन्सेंट असली पाहिजे. समजा तो तयार झाला असता 15 लाखाच्याला तर 9 आला असतं. मग नोव्हेशन म्हणजे काय आहे, तर पहिला कराराला सबस्टिट्यूट म्हणून आम्ही जेव्हा दुसरा करतो दॅट इज नोव्हेशन. म्हणजे पहिलं समजा काही अस्तित्वातच नसलं, एकदमच आम्ही नव्याने 15 लाखाचा करार केला तर दॅट इज नॉट नोव्हेशन. इथं आम्ही नोव्हेशन कसं केलं आहे, तर 10 लाखाचा करार जो होता त्याऐवजी आता लिमिट वाढवून आम्ही 15 लाखाचा केला. दिस इज नोव्हेशन. आता यामध्ये पार्टी सेम असतील नसतील सुद्धा.
म्हणजे गॅरंटर म्हणला मी नाही 15 लाखाला, तर नवा गॅरंटर शोधावा लागेल. तो तयार असेल तर तोच पण असू शकेल. तर लक्षात आला व्हेरी पॉईंट हा इतका महत्त्वाचा आहे. तुम्ही फ्युचरमध्ये कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स करताना हा अतिशय महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर पार्टीची कन्सेंट घेतल्याशिवाय तुम्ही या गोष्टी करू शकत नाही. परस्पर जर तुम्ही सबस्टिट्यूटेड करार केला तर त्याला आमची बांधिलकी नाही. नोवेशनच्या ग्राउंडवर आमचा गॅरंटर सुटलेला आहे. आता इथं काय झालं, डिस्चार्ज का झाला नोवेशनमध्ये? 15 लाखाच्या ऐवजी 10 लाखाचा करार, आता 15 लाखाचा करार किंवा 10 लाखाचा करार डिस्चार्ज झाला. आता त्याचं काय अस्तित्व राहिलं नाही. नंतर अल्टरेशन. अल्टरेशन म्हणजे काय सांगा? आता तुम्हाला अल्टरेशन माहीत आहे, जे आपलं कॉन्ट्रॅक्टचं करार, जे आपण कॉन्ट्रॅक्ट केलं आहे त्यात बाकी नाही, आम्हाला 1-2च फक्त टर्म्स अँड कंडिशन्स अल्टर करायचे आहेत, म्हणजे चेंज करायचे आहेत. आता तुम्ही अल्टर करायला कपडे देता ना, त्यात काही पूर्ण कपडा नवा शिवायचा नसतो. थोडंसं सैल करून द्या, थोडीशी बाई मुठ्ठी करून द्या, दिस इज अल्टरेशन. तसं कॉन्ट्रॅक्टमधल्या काही टर्म्स अँड कंडिशन्स ज्या आहेत त्या थोड्याच बदल करायच्या आहेत. पण एक लक्षात घ्या, आता थोडा बदल करून आम्ही नवा करार केला, थोडे जे काय बदल, पण इथं सुद्धा पार्टीची कन्सेंट ह्या ॲग्रीमेंटमध्ये सगळ्या गोष्टीत महत्त्वाचं काय? पार्टीची कन्सेंट असल्याशिवाय तुम्ही परस्पर हे कराल का? समजा तुम्ही एखादी जागा भाड्याने घेतली, त्यात भाडं ठरलं, मालकाने परस्पर तुमची मान्यता न घेता भाडं वाढीचा नवा करार केला तर तो आपल्यावर बंधनकारक नाही. ह्या सगळ्यामध्ये बोथ पार्टीज मस्ट ॲग्री. तर अल्टरेशन केलं, आता अल्टर केल्यावर तुम्हीचं नवं ड्रेस तयार झाला की अल्टर्ड, जुनं फॉर्म विसरलो आम्ही. तसं अल्टर कॉन्ट्रॅक्ट जर केलं तर पहिल्या कॉन्ट्रॅक्ट काय झालं? ॲटोमॅटिक डिस्चार्ज. आता ते राहिलंच नाही ना, आता बदल केलेलं आलं नवं. नंतर रिसिशन. रिसिशन म्हणजे सोडूनच देणे. रिसिशन मीन्स कॅन्सलेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आता जे सांगितलं, तुम्ही काय केलं, दोन्ही पार्टीच्या संमतीनं करार रद्द करून टाकला. इथं वन साइडेड करार रद्द करता येत नाही. दोन्ही पार्टींची जर संमती असेल तर दोन्ही पार्टींच्या संमतीने तुम्ही करार कॅन्सल केलात. आता तुम्ही करार कॅन्सल करण्याचा नवा करार केलात, पहिला जो करार होता तो काय झाला? ॲटोमॅटिक डिस्चार्ज. नंतर रेमिशन. आता रेमिशन हे महत्त्वाचं. रेमिशन म्हणजे काय? सूट देणं, सवलत देणं. बऱ्याचदा काय होतं, बँका काय करतात, रिकव्हरी सूट कोर्टामध्ये दाखल करतात रिकव्हरीची. आता बँकांना पण माहीत असतं की कोर्टात केस चालायला भरपूर वेळ लागणार, परत तांत्रिक मुद्दे आले, खर्च आला, मग काही वेळा तडजोडी करतात. आता ही लोक न्यायालय वगैरे असतात, तुम्ही कदाचित माहीत असेल तुम्हाला. तर तिथं आम्ही काय करतो, आता आमची सूट कितीच आहे करार, तुम्ही 10 लाख आम्हाला परत द्यायचे आहे. पण आता तडजोड करण्यासाठी आम्ही काय केलं, 50,000 तुम्हाला सूट दिली, म्हणजे 9,50,000ला तडजोड झाली आमची. मग आता 9,50,000ची तडजोड झाल्यावर 10 लाखाचा करार काय झाला? आता संपलाच की तो. आता तडजोड करून पूर्ण अमाऊंट मिळाली असंच लिहून दिलं. तर त्यामुळं सूट दिल्यामुळं पहिला काय झालं? डिस्चार्ज. संपलं त्याचं अस्तित्व. असं नसतं बरं का कॉन्ट्रॅक्टमध्ये, नुसतं खाडाखोड करून तिथंच केल्यास नाही. पूर्ण एक जरी बदल झाला तर त्यात नवा करार करावा लागतो. कायम लक्षात ठेवा, कुठेही खाडाखोड करून असा होत नाही. एक जरी तुम्हाला बदल करायचा असेल तरी तुम्हाला नवा करार करावा लागतो, आणि त्यामुळं मग पहिला डिस्चार्ज होतो. लक्षात ठेवा, कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर तुम्हाला खाडाखोडी नसेल ते ग्राह्य धरलं जात नाही. नंतर वेव्हर. वेव्हर म्हणजे काय सांगा? सोडून देणे, टू वेव. एखादा आमचा राईट आम्ही सोडून दिला तर आता बरेचदा काय होतं, आता समजा एखाद्या जागेमध्ये भाडेकरू राहतात हां, आणि त्यांचं वर्षभराचं ते म्हणजे भाडं त्यांनी अजून द्यायचं आहे, पण मालकाला जागा हवी आहे. मग ते काय करतात, करार कसा रद्द करून टाकतात. ते म्हणतात आम्ही तुम्हाला भाडं रद्द करू, म्हणजे भाडं माफ करतो, पण तुम्ही जागा सोडून द्या. म्हणजे काय केलं, भाडं घेण्याचा हक्क जो होता
ओनरचा तो त्यांनी वेव केला, त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट काय झालं, डिस्चार्ज. आता जो भाडे करार जो ठरलेला होता ते कॉन्ट्रॅक्ट काय झालं, डिस्चार्ज. काय डिस्चार्ज झालं, मालकाने वेव केला आपला राईट. आता एक सगळ्यात महत्त्वाचं, काय गोष्ट आपण वेव करू शकतो सांगा. जो अधिकार आपल्याला आहे तोच आपण वेव करू शकतो. म्हणजे नसलेले अधिकार आपण त्याला आम्ही सोडून दिले नाही, तुम्हाला सोडायचा अधिकार नाही. आपण काय कुठला हक्क सोडू शकतो, आधी तुम्हाला हक्क असला पाहिजे. आता मालकाला हक्क आहे की नाही रेंट घेण्याचा, म्हणून तो त्यांनी सोडून दिला. नंतर अकॉर्ड अँड सॅटिस्फॅक्शन. आता हे ॲक्च्युली काय आहे, हे इंग्लिश लॉमध्ये जास्त ह्याला महत्त्व आहे, अकॉर्ड अँड सॅटिस्फॅक्शन. आता अकॉर्ड म्हणजे काय लक्षात घ्या, आपण निगोशिएशन्स करतो तडजोड करताना, त्यावेळी ठरतं आमच्यात की आम्ही तुम्हाला 50,000 रुपये द्यायचे आणि हा विषय संपवायचा. दिस इज अकॉर्ड. म्हणजे हे आमचं झालं प्रपोजल कॉम्प्रोमाइजचं. अँड सॅटिस्फॅक्शन म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही 50,000 आणून दिले की तो कॉन्ट्रॅक्ट संपलं, सॅटिस्फाईड. दिस इज अकॉर्ड अँड सॅटिस्फॅक्शन. उदाहरण बघा, ए ओज बी ₹1,000, म्हणजे ए देणं लागतो बीचे 1,000 रुपये. बी ॲग्री टू ॲक्सेप्ट ₹800 इन फुल सेटलमेंट. त्यांच्यात तडजोड काय झाली, तू 800 दे, सगळे पैसे मिळाले असं मी तुला हे करतो. द ॲग्रीमेंट टू पे ₹800 इज अकॉर्ड. म्हणजे आता काय ठरलं, 800ला तडजोड करायची. अँड ॲक्च्युअल पेमेंट इज सॅटिस्फॅक्शन. त्यामुळं मूळ करार काय होऊन जातो, मूळ करार हा डिस्चार्ज होतो. तर दीज आर द, हे आपण पहिलं काय बघितलं, डिस्चार्ज बाय ॲग्रीमेंट. डिस्चार्ज बाय ॲग्रीमेंट बघितलं. आता दुसरं काय आहे बघा, हे डिस्चार्ज बाय ॲग्रीमेंटमधले हे पॉईंट्स आहेत. आता दुसरा पॉईंट काय आहे बघा, डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ. ऑपरेशन लॉ म्हणजे काही वेळा कायद्यानेच ते होतो डिस्चार्ज, म्हणजे आपण करण्याची गरजच नाही. कायद्याच्या प्रक्रियेमुळं, एखादा कायदा नष्ट झाल्यामुळं ते ॲटोमॅटिकच रद्द होतं. तर त्यातलं बघा, आता डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉमधले सब पॉईंट्स बघा. इन्सॉल्वन्सी. इन्सॉल्वन्सी म्हणजे काय सांगा, एक पार्टी जर दिवाळखोर झाली, लक्षात घ्या, दिवाळखोर म्हणा सगळ्यातनं माफी असते. एकदा कॉम्पिटंट कोर्टाने एखाद्या पार्टीला दिवाळखोर जर ठरवलं तर तो सगळ्यातनं माफीच असते, त्याला कर्ज वगैरे सगळ्यातनं. पण दिवाळखोरी ठरवताना परत एकदा लक्षात घ्या, कोणीही म्हणेल आपल्याला दुसऱ्याचे पैसे बुडवायचे असेल तर काय म्हणेल की मी दिवाळखोर आहे, असं चालत नाही. तर इन्सॉल्वन्सी पिटिशन कोर्टामध्ये दाखल करावा लागतो. तिथं कायद्याच्या निकषावर सिद्ध व्हावं लागतं की खरंच तुम्ही दिवाळखोर झाला आहात. मग कॉम्पिटंट कोर्ट तुम्हाला सर्टिफिकेट देतं इन्सॉल्वंट म्हणून, तरच तुम्ही कायदेशीररित्या मग सगळ्या देण्या घेण्यातनं मुक्त होऊ शकता. म्हणून नेहमी असतं बघा, ॲडजज्ड इन्सॉल्वंट. ॲडजज्ड म्हणजे न्याय प्रक्रिया करून कॉम्पिटंट कोर्टाने जर तुम्हाला सर्टिफाय केलं असेल इन्सॉल्वंट म्हणून तरच. म्हणजे ॲडजज्ड इन्सॉल्वंट हा शब्द तुम्हाला बरेचदा कळेल. नंतर मर्जर. मर्जर म्हणजे विलिनीकरण. आता विलिनीकरण म्हणजे बघा, when the superior or higher right is available to the promisee in the place of lower right, it is called merger. A contract with lower right merges into contract with higher rights. आता याचं उदाहरण त्याने काय बघितलं आहे, एका जागेमध्ये टेनंट काय करतोय, टेनंट राहतोय म्हणजे भाडेकरू. आता त्याचे राईट काय, आता त्यांचा करार काय आहे, भाडेकरू आहेत. आता काय झालं, भाडेकरूनेच इच्छा दर्शवली ओनरकडे की आम्हाला तुमच्याकडनं ही जागा विकत घ्यायची. आता पहिला करार त्यांच्यात कसला होता, भाडे करार. आता भाडेकरू म्हटलं की त्याला लिमिटेड राईट्स झाले सगळे. आता काय झालं, त्यांनीच खरेदीपत्र करून घेतलं, आता तो जागेचा ओनर झाला. म्हणजे आता मोठे राईट त्याला मिळाले की नाही, मोठे राईट्स त्याला.
तर त्यामुळं आता भाडेकरूचे जे छोटे राईट होते ते मर्जच झाले ना त्यात हायर राईट्समध्ये. म्हणजे फक्त वापराचा अधिकार होता, आता सगळेच राईट्स आले मला ओनर. म्हणजे छोटे राईट्स मोठ्या राईटमध्ये मर्ज झाले. आता म्हणून तुम्ही कॉलेजच्या मुलांना मी नेहमी शिकवताना एक उदाहरण नेहमी सांगते. एक गर्लफ्रेंड आहे तुमची. आता तिचा लिमिटेड राईट काय आहे? कुठे तुम्ही हॉटेलात जाल, सिनेमाला जाल, एखादी गिफ्ट द्याल, बस. ह्या पलीकडं तिच्या पालन पोषणाची, खर्च करण्याची, आजारी झाली तर ही काही तुमच्यावर जबाबदारी नाही, म्हणजे हे राईट्स नाही. उद्या तुमचं लग्न झालं त्याच गर्लफ्रेंडशी, आता तिला छोटे राईट मोठ्या राईटमध्ये गेले, आता ती सगळ्याचीच मालकीण झाली, ती सगळ्याच राईट्स तिला मिळाले, ते छोटे राईट्स मर्ज झाले. हे उदाहरण सांगितलं म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी होईल. कॉलेजच्या मुलांना मुद्दाम सांगते मी ही गोष्ट. तर दॅट इज मर्जर. म्हणजे बाय ऑपरेशन ऑफ लॉ ॲटोमॅटिकच छोटे पहिला करार गेला. बाय ऑपरेशन ऑफ लॉ म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेनेच ते गेले. किंवा तिसरं आहे अल्टरेशन. An alteration of written contract made without the consent of the party discharge the contract. म्हणजे दुसऱ्या पार्टीची संमती न घेता जर परस्पर बदल केले डिस्चार्ज होतं, त्याला 0 व्हॅल्यू होऊन जाते. नंतर डेथ. आता डेथचं केव्हा एक लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल आत्ताच तुम्ही आम्हाला सांगितलं की डेथ झाली की त्या जागी येतात लिगल रिप्रेझेंटेटिव्ह, प्रॉमिसॉर, प्रॉमिसी सगळ्याचे. पण जेव्हा पर्सनल स्किल असेल, समजा लक्षात घ्या तुम्ही एखाद्या टेलरकडं ड्रेस शिवायला दिलात आणि ती टेलरची डेथ झाली, तर त्यांच्या बायका पोरांना म्हणणार आम्हाला शिवून दे रे, तुम्ही कायदेशीर वारस, असं होईल का? म्हणजे कॉन्ट्रॅक्टचं स्वरूप जर पर्सनल स्किलवर अवलंबून असेल आणि त्याच व्यक्तीची डेथ झाली तर इथे कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्जच होतं. म्हणजे ती गोष्ट त्या व्यक्तीनेच केली पाहिजे. अशा स्वरूपाची जर असेल तर त्यांचे वारसांना यायला पाहिजे का नको त्यांचं? तर एरवी समजा जागा खरेदी करायची तर ते खरेदीपत्र करून देऊ शकतात, पण पर्सनल स्किल असेल त्यांना येत नसेल, लक्षात घ्या, तर मात्र तिथं डिस्चार्ज होतो. बाय ऑपरेशन ऑफ लॉ ॲटोमॅटिकच ते संपतं. लक्षात आला हा फरक? एरवी जिथं पर्सनल स्किलचं कॉन्ट्रॅक्ट नसेल त्यावेळी लिगल रिप्रेझेंटेटिव्ह करून देऊ शकतात, कारण ते करणं शक्य असतं म्हणून. नंतर चौथा काय बघा, तिसरं डिस्चार्ज बाय ब्रीच. ब्रीच म्हणजे काय सांगा? ब्रीच म्हणजे कराराचा भंग. म्हणजे ज्या तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्स ठरलेल्या असतात, ज्या करारात एका पार्टीने केलंच नाही. आता म्हणजे काय सांगा, समजा आपलं करार झालं की आजपासून 1 महिन्याच्या आत खरेदीपत्र करून द्यायचं. आता त्या पार्टीने 1 महिन्याच्या आत खरेदीपत्र करून दिलं नाही आपल्याला, किंवा तुम्ही जर 1 महिन्याच्या तुम्ही खरेदीपत्र करून घ्यायला आला नाहीत, तर 1 महिना संपल्यावर कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होतं. आता मी दुसऱ्या कोणालाही विकू शकेन, कारण इथं तुम्ही कराराचा एका पार्टीने भंग केला, त्यामुळे दुसरी पार्टी काय करू शकते? संपलं. विशेषतः जिथे टाईम स्टिप्युलेटेड असेल, टाईम इज द एसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं आम्ही कॉन्ट्रॅक्टचं ड्राफ्टिंग करताना म्हणतो. म्हणजे इथे टाईम एसेन्स आहे. 1 महिना हा आमची ठरलेली आहे, त्या वेळात तुम्ही आला नाही, आम्ही दुसऱ्याला देऊ शकतो. नंतर डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स. म्हणजे दोघांनी आपला आपला पार्ट पूर्ण केला. बोथ पार्टीज परफॉर्म देअर ऑब्लिगेशन्स. म्हणजे पैसे दिले, व्यवहार करून दिला, परफॉर्मन्स झाला, कॉन्ट्रॅक्ट काय झालं? डिस्चार्ज. संपलंच की ते. नंतर डिस्चार्ज बाय इम्पॉसिबिलिटी. काही वेळा काय होतं सांगा, इम्पॉसिबिलिटी म्हणजे जे आम्ही करायचं ठरवलं तर पण ते आता इम्पॉसिबल झालं. आता ह्याचं उदाहरण बघा. इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स results in the discharge of contract. Impossibility may appear on the face of the contract or may arise subsequently after the contract is made. म्हणजे काही वेळा काय होतं, आता ह्याचं पण उदाहरण नेहमी असं दिलं जातं, साखरपुडा झाला तर साखरपुडा हे सुद्धा काय आहे? कॉन्ट्रॅक्टच आहे. लग्नाला अवकाश आहे. तोपर्यंत समजा
त्या मुलाची डेथ झाली, ॲक्सिडेंटल डेथ झाली. आता लग्न लावणं इम्पॉसिबलच झालं ना. किंवा आम्ही आमच्या गावाकडचं घर विकायचा एक करार केला आणि त्यावेळी आम्हाला माहीत नव्हतं, किंवा नंतर आम्हाला असं कळलं की ते पुरा सबन डिसमेंटल झालं सगळं ते घर. आता कशाचं खरेदीपत्र करून देणार? इम्पॉसिबल. म्हणजे काही वेळा घटना नंतर इम्पॉसिबल होते किंवा काही वेळा फेसवरच कळतं की हे पॉसिबल नाहीच आहे. त्यावेळी ते कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्जच होतात. आम्ही खरेदीपत्राचा व्यवहार केला पण घरच पडलेलं आहे पुरामध्ये, तर आता आम्ही त्याचं हे कसा काय करणार? इम्पॉसिबलच आहे. घरच नाही तर कसलं खरेदीपत्र? तर इम्पॉसिबिलिटी झाल्यामुळं, किंवा याचं अजून एक उदाहरण सांगते, मी नेहमी सांगते ते माझं फेवरेट उदाहरण. आपल्याकडे मे महिन्यात आंबे येतात, मे महिन्यात. पण हे जे व्यापारी असतात आंबा विकणारे, ते खूप 3-4 महिने आधी जाऊनच बुकिंग करून येतात कोकणात जाऊन झाडांचं, की ह्या झाडाला जेवढे आंबे लागतील तेवढे आमची ऑर्डर. पण समजा दरम्यान काय झालं की वावटळ आलं आणि काय झालं, मोहर गळून गेला, आंबे आलेच नाहीत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट काय झाले, इम्पॉसिबिलिटीमुळे डिस्चार्ज झालं. तर अशा या सगळ्या, म्हणजे डिस्चार्ज झालं म्हणजे संपलीच त्याची व्हॅल्यूच, संपली त्याची. तर मात्र ह्याच्यामध्ये सगळ्यात आणि शेवटचं काय आहे, डिस्चार्ज बाय लॅप्स ऑफ टाईम. लॅप्स ऑफ टाईम म्हणजे जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतो तेव्हा आम्ही ही गोष्ट ठरवतो की आजपासून 1 महिन्याच्या आत, आजपासून 6 महिन्याच्या आत, आजपासून 1 वर्षात, काय व्हॉटेवर ती जी आम्ही लिमिट जी ठरवतो त्या लिमिटमध्ये जर तुम्ही आपलं हे पूर्ण केलं नाही तर लॅप्स ऑफ टाईम म्हणजे गेलं, मुदतबाह्य झालं ती गोष्ट. आता आम्ही ते हेच झालं, मुदतबाह्य झाल्यामुळे ते काय झालं, कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज. कारण तिथं आम्ही टाईम लिमिट घातलेली होती ना. ए कॉन्ट्रॅक्ट इज डिस्चार्ज बाय लॅप्स ऑफ एक्सपायरी ऑफ टाईम. द लिमिटेड if the contract is not performed and no legal action is taken by the promisee within period. आता हे पण आहे बरं का आपल्याकडं, म्हणजे दावा करायला लॉ ऑफ लिमिटेशन म्हणून आहे. लॉ ऑफ लिमिटेशन म्हणजे काय आहे, प्रत्येक पद्धतीचा दावा कोर्टात करण्यासाठी एक टाईम लिमिट आहे. आता समजा मनी सूट आहे, म्हणजे बँकेला एखाद्या कर्जदाराकडनं रिकव्हरी करायची, तर रिकव्हरी जर करायची असेल तर 3 वर्षाच्या आत करावी लागते. 3 वर्षाच्या आत तुम्ही दावा केला नाही की त्यांचा राईट जातो. तर टाईमला इतकं महत्त्व आहे. ते तुम्ही जेव्हा फ्युचरमध्ये हे कराल, कॉन्ट्रॅक्ट कराल, तेव्हा टाईम लिमिट घालताना पूर्ण विचार करा. आणि दुसरं म्हणजे किती लिमिटमध्ये आम्ही देऊ शकू खरंच. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काय आहे, तर दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की टाईम लिमिट जर गेली तर ते कॉन्ट्रॅक्ट काय होतं, डिस्चार्ज होतं, त्याचं अस्तित्व संपून जातं, म्हणजे त्याला व्हॅल्यूच राहत नाही कुठलीही. तर आज आपण 2 टॉपिक वी हॅव डिस्कस द 2 टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट and then second is discharge of contract. So there are 6 methods by which the contract becomes discharged. First mode is discharge by agreement. आणि त्यामध्ये काय, नॉवेशन, अल्टरेशन, रिसेशन, रेमिशन, वेवर, अकॉर्ड अँड सॅटिस्फॅक्शन. सेकंड इज डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ, म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेनेच ते होतं, म्हणजे तुमची कन्सेंटचा वगैरे संबंध येत नाही त्याच्यामध्ये. त्यामध्ये काय काय बघा, इन्सॉल्वन्सी, मर्जर, अल्टरेशन आणि डेथ, असं सिनॉप्सिस लक्षात ठेवा. आजकाल काय आहे, सध्याच्या याच्यामध्ये जास्त MCQ क्वेश्चनच विचारले जाणार आहेत. तर या सगळ्याचं तुम्ही आता फार डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला नको आहे, फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देते. तुम्हाला क्युरिओसिटी म्हणून तुम्ही कितीही डिटेल स्टडी करू शकता. पण सध्याचे आत्ता जे आपण फेस करतोय सिच्युएशन, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येणार असेल, तुम्ही प्रत्येकाचं एक सिनॉप्सिस तयार करा. तसं आता ह्याच्यामध्ये काय बघा,
दुसरा आहे डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ. त्यात इन्सॉल्वन्सी, मर्जर, आल्टरेशन आणि डेथ. नंतर तिसरा आहे डिस्चार्ज बाय ब्रीच. आता परत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक ॲक्च्युअल ब्रीच आणि अँटिसिपेटरी ब्रीच. आता ॲक्च्युअल ब्रीच म्हणजे काय, समजा आम्ही 15 तारखेला खरेदीपत्र करायचं ठरवलं होतं, मग त्याच दिवशी तुम्ही आलाच नाहीत म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल ब्रीच केलात म्हणायचं. म्हणजे ज्या दिवशी परफॉर्मन्स करायचं ठरलेलं होतं त्याच वेळी तुम्ही काय केलं, ब्रीच केलात. आणि अँटिसिपेटरी ब्रीच म्हणजे 15 तारखेला आपण हे करायचं ठरलं होतं खरेदीपत्र, 15 नोव्हेंबरला समजा, तर तुम्ही सप्टेंबरमध्येच कळवलं की आम्ही करार रद्द करतोय म्हणून. अँटिसिपेशन म्हणजे संभाव्य. अँटिसिपेशन म्हणजे अजून परफॉर्मन्सची डेट ह्याच्या आतच तुम्ही कळवून टाकलं की आम्ही करार करत नाही म्हणून, त्याला म्हणायचं अँटिसिपेटरी ब्रीच. मग अँटिसिपेटरी ब्रीच असेल तर दुसऱ्या पार्टीला दोन ऑप्शन आहेत. एक जर खूपच पॉझिटिव्ह विचारसरणीचा असेल तर तो म्हणेल ठीक आहे, तोपर्यंत सिच्युएशन बेस आहे, आपण परफॉर्मन्सच्या डेटपर्यंत वाट बघूया, किंवा तो दावा करू शकतो तो, कारण ह्यांच्या आधीच्या ब्रीचमुळे आमचं जर नुकसान झालं, समजा तुम्ही एखादी रेडीमेड ड्रेसेसची ऑर्डर दिली स्टिचिंगसाठी आणि ते मिळणार होतं तुम्हाला 4 महिन्यांनी, तुम्ही 2 महिन्याच्या आतच तुम्हाला लक्षात आलं की ती फॅशन आउट ऑफ डेट झालेली आहे म्हणून तुम्ही आधीच रद्द केलं, पण आमचे काही ड्रेस तयार होते, मग तुम्ही यू कॅन क्लेम डॅमेजेस. देन डिस्चार्ज बाय ब्रीच. नंतर डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स, म्हणजे दोन्ही पार्टीने आपला मोस्ट ऑफ दी कॉन्ट्रॅक्ट्स आर डिस्चार्ज बाय धिस मेथड, म्हणजे परफॉर्मन्स. कारण आपण मुळात जर आपल्याला काहीतरी करायचं असतं म्हणून आपण कॉन्ट्रॅक्ट करत असतो, तर बहुतेक सगळी कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज मेनली बाय परफॉर्मन्स, म्हणजे आपला आपला पार्ट पूर्ण करून यशस्वी होतात ती कॉन्ट्रॅक्ट. नंतर डिस्चार्ज बाय इम्पॉसिबिलिटी, म्हणजे जो सब्जेक्ट मॅटर होता कॉन्ट्रॅक्टचा तोच इम्पॉसिबल झाल्यामुळं डिस्चार्ज बाय इम्पॉसिबिलिटी. अँड लास्ट डिस्चार्ज बाय लॅप्स ऑफ टाईम, म्हणजे मुदतीतनं गेलं, मुदत लिमिट घातली ती तोपर्यंत तुम्ही नाही केलं तर कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज. सो विथ दिस थोडं काय होतंय, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट इज व्हेरी व्हास्ट and we have allotted the 7 lectures. Of course it will not suffice, but broadly we can study, because you are not becoming the lawyer, or you are not becoming the student of the law. So you are engineering student, your focus must be on your subject, I agree. पण त्यामुळं थोडंसं कमी वेळात ते बसवणं हे होतं, म्हणून मी शक्यतो काय करते, कन्सेप्ट तुम्हाला आणि पॉईंट सांगते. प्रत्यक्ष तुम्ही जर स्टडी मटेरियल किंवा रेफरन्स बुक घेतली तर त्यात तुम्हाला हे वाचून समजेल, म्हणजे बेसिक कन्सेप्ट